नमस्कार मंडळी, मी सागर चव्हाण, हृदय मॅजिकल आंबडपाल, कुडा आंबडपाल इथून. तर आज आम्ही एक नवीन पायपेटी प्लस हातपेटी असे नवीन मॉडेल बनवलं. पायपेटी प्लस हातपेटी हे नवीन बनवण्यात असा विषय नाही, कारण काय ह्याच्या आधी पण मेकरने खूप वेगवेगळे बनवलेले आहेत. म्हणजे पायपेटी आणि हातपेटी असे खूप मॉडेल मेकरने बरेचसे बनवलेले आहेत. आम्ही काय केलं, जे कोंबदांडी आम्ही म्हणतो, म्हणजे 2 लाईनची आपण अशी करण्यासाठी पेटी घेतो, ती पेटीचं आम्ही पायपेटीमध्ये रूपांतर केलं. म्हणजे त्याला दोन्ही हाताचा भाता पण आहे आणि पायाने दोन्ही वेलोज आहे, त्याला दोन्ही बाजूने वाजू शकतो आपण. विषय कसा असो की हे पेटी बनवण्याचं कारण काय की कोल्हापूर किंवा गोव्यामध्ये हातपेट्या यूज केल्या जातात, पायपेटी आपल्या कोकणात केल्या जातात. तर त्या लोकांना कसं असतं, पायपेटीवर बसल्यानंतर त्यांना काय पटकन जमत नाही. कसं असतं, 2 हाती सराव नसतो. दुसरा म्हणजे पायाने भाता मारायचा तर एक हात बंद पडतो किंवा वाजवायचा हे होतं. मग त्यांना लोकांना सराव होण्यासाठी त्यांना कुतूहलता होती की पायपेटी पण कशी असते, आम्हाला वाजवायला जमेल का नाही. त्याच्यासाठी आम्ही ती अशी एक पेटी बनवली. त्यात का मोठं काय विषय नाही. जी हातपेटी असते रेग्युलर आपली, त्यालाच फक्त स्टँड लावून ती पायपेटी बनवली. पण ते दोन्ही 2 in 1 केलं की हाताने वाजू शकतो. एवढे इझी आहे, सहज विसरू शकतो आपण. अंदाजे 20-22 किलोमीटर वजन असेल. 20-22 पण कमीच असेल ना. ओपन करून जवळ या. छोटी आहे, इकडनं स्टॉपर पण तसेच आहे आपले. पायाने पण वाजू शकतो. दोन लाईन मध्ये बास मेन. हीच पूर्ण हातपेटी आपली असते 2 लाईनची. आपल्याकडे जुनी पण पेटी असते, त्याचं बनवू शकतो आपण. हे हातपेटी असते नाही, इथला फक्त भाता लावून हा भाता लावला जमनेला आणि स्टँड हे पायपेटीचं ठेवलं. छोट्या मुलांसाठी ज्यांना 2 म्हणजे आपल्या सिंगल हाताने सवय असते ना, असे करून बसतात, त्यांना आपली 2 हाताची सवय होण्यासाठी. महेश पाटील, राहणार देवगड. आज गुरुविद्या मिस्टर सागर चव्हाण यांच्या हार्मोनियम कंपनीमध्ये आज आलो आहे. आज या ठिकाणी 2 लाईन पेटी, पायपेटी प्लस भाता त्याला असा तो आहे. आज ती लॉन्च होते, म्हणजे आपण इकडनं पण वाजू शकतो. प्लस पायपेटी अशी आज आम्ही घेतलेली आहे.
तुझे चांगले ऐकता ऐकता